दरम्यान इंजिनिअरिंग प्रवेशामधल्या वाढीव बेटरमेंट शुल्काचा वादग्रस्त निर्णय अखेर सीईटी कक्षाने मागे घेतलेला आहे। काँग्रेस पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सीईटी कक्षाला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला असा दावा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलेला आहे। आपण पाहूया। सचिन सावंत काय म्हणालेत बघा। अगोदर अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोणत्याही कॅप राऊंड मध्ये जागा मिळाल्यानंतर फक्त 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायला लागत होती। त्या शुल्कानंतर विद्यार्थी पुढच्या सर्व बेटरमेंट राऊंड मध्ये सहभागी होऊ शकत होते। मात्र यावर्षी राऊंड 1 साठी 1000, राऊंड 2 साठी 2000 रुपये आणि पुढच्या राऊंडसाठी 3000 रुपये द्यावे असा निर्णय सीईटी कक्षाने घेतला होता। म्हणजे विद्यार्थ्याला बेटरमेंटसाठी एकूण 6000 भरावे लागणार होते। ही बेटरमेंट फी नसून विद्यार्थ्यांवर लादलेला बेटरमेंट टॅक्स आहे असा आरोप मी 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर कर लावणारा निर्णय हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी मी केली होती। काँग्रेसतर्फे आणलेल्या या दबावामुळे आता सीईटीने हा निर्णय मागे घेतलाय। काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे। अन्याय आम्ही सहन करणार नाही असं ट्विट सचिन सावंत यांनी केलंय।